आई हे बघ, दूधवाल्याचे पैसे दिलेत, लाईट बिल भरलंय, ते मी हे बाबांच्या वहीत नोंद करून ठेवते हा. आणि गॅसवाल्याचे द्यायचे आणि डॉक्टरचे दिलेत. बर. मेघा, डॉक्टर काय म्हणाले ग? आई, आपण जे रिपोर्ट्स केलेत ना त्यातून काही क्लिअर होत नाहीये, म्हणून आपल्याला ऍडव्हान्स टेस्ट करायचंय. एकदा आपल्याला कळलं ना की प्रॉब्लेम कुठे आहे, मग ट्रीटमेंट सुरू करता येईल ना. साधारण किती पैसे लागतील ग ट्रीटमेंटला? आई, ते मी आणि मनू बघून घेऊ. तू सांगणार आहेस की नाही मेघा? 20 ते 30,000 होऊ शकतो, पण त्यापेक्षा कमी पण होऊ शकतो. नुसतं ना लुटा लूट आहे. काय करायची एवढी महाग ट्रीटमेंट? काही नको ती. हे बघ, मला वाटलंच होतं तू असं म्हणणार, म्हणून तुला सांगत नव्हते मी. आई, आपल्याला कळलं नाही की काय प्रॉब्लेम आहे, तर आपण ट्रीटमेंट कशी घेणार? आणि ट्रीटमेंट नाही घेतली तर तू बरी कशी होणार सांग मला. शेवटी सगळं परमेश्वराच्या मनात आहे ना, तेच होणार. मे आय कम इन सर? मिस मानसी, मला वाटलं तुम्ही डायरेक्टली आत याल. सर, तुमच्या परमिशन शिवाय कसं? म्हणजे अजूनही मी इथला बॉस आहे. कुठलीही गोष्ट माझ्या परवानगीशिवाय होत नाही हे लक्षात आहे अजून यांच्या. या आत या. माझं काही चुकलं का सर? नाही नाही, काही चुकलेलं नाही तुमचं. प्लीज कम इन. मिस मानसी, काही गोष्टींचं एक्सप्लेनेशन हवंय मला, द्या. ओके सर. ती डिफॉल्टर्स लिस्ट आणि रिकव्हरी रिपोर्ट तुम्ही फायनल केलाय? हो. मग त्या सत्यजित वाडेकर यांचं नाव कोणाला विचारून कट केलं? सर, मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं हे महत्वाचंच नाहीये इकडे. माझ्या कन्सेंट शिवाय त्याचं नाव तुम्ही कसं काय कट केलं? कोणाला विचारून केलं? मिस मानसी, कम ऑन, आय नीड अन आन्सर. आय एम सॉरी सर, मी तुमच्याशी आधी याबद्दल बोलायला हवं होतं, पण आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनच्या दृष्टीने मला जे योग्य वाटलं तेच मी केलं सर. कंपनीच्या रेप्युटेशनसाठी? गो ऑन, प्लीज एक्सप्लेन. सर, आपण मिस्टर वाडेकरांना कोणतीही लीगल नोटीस इश्यू केली नव्हती. ना लेखी स्वरूपात वॉर्निंग, ना काही रिमाइंडर दिलं होतं. त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीने कॉन्टॅक्ट ठेवलं नव्हतं सर. कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांचं घर सील करण्यात आलं होतं. त्यांनी घर परत मिळवण्यासाठी जर केस केली असती ना सर, तर आपल्याला त्यांचं घर परत द्यावं लागलंच असतं. शिवाय आपल्या कंपनीचं नावही खराब झालं असतं. आणि आता आपण मार्केटमध्ये नवीन टाइप्स करतोय सर. त्यांच्यापर्यंत ही न्यूज पोहोचली असती तर मग त्यांनी बॅकआउट केलं असतं. शिवाय आपलं खूप नुकसान झालं असतं. म्हणून मग मला वाडेकरांचं घर परत मिळवून देणं आणि त्यांच्याकडून पूर्ण लोन क्लिअर करून घेणं योग्य वाटलं. सॉरी सर, खरं तर मी हे आधी तुमच्याशी बोलायला हवं होतं, पण तेवढा वेळच नाही मिळाला सर. खरंच सॉरी. ठीक आहे, तुम्ही जे केलं ते कंपनीसाठी योग्यच केलं, पण यापुढे माझ्या कन्सेंट शिवाय कुठलीही गोष्ट करायची नाही. कुठलीही गोष्ट करायची नाही. कीप दॅट इन युअर हेड. येस सर. कम ऑन, गेट बॅक टू युअर वर्क. हो सर. वन ऑल. ए भोप्या, कसले गेम खेळतो रे? गेम तर तुम्ही खेळताय सर, मी फक्त स्कोअर लिहितो. चेकचा गेम तुम्ही जिंकलात, पण हा गेम मिस मानसी जिंकले.
त्यामुळे 1-1 इक्वल. गेम असो किंवा आयुष्य, या समर प्रताप जागीरदारची बरोबरी कोणीही करू शकत नाही. सर मला थोडे पैसे हवे होते. नाही सर, मला थोडी पैशांची मदत. नाही मनू, जरा नीट विचार करून नीट बोल. सर मला माझी सॅलरी हवी. जाऊ दे, मी बोलेन नीट. येस, कम इन. डिफॉल्टर्स. मिस मानसी, बोला ना. सर ते मी. मिस मानसी बोला, मी तुम्हाला बाहेरही विचारलं. काही प्रॉब्लेम आहे का आज? सर मला तुमची मदत हवी होती. अरे समर सर तर सगळ्यांनाच मदत करतात. सर मला माझी सॅलरी मिळू शकेल? म्हणजे ऍडव्हान्स सॅलरी. म्हणजे? मी म्हणाले कारण. नाही, तुम्हाला काय हवंय हे लक्षात आलं माझ्या, पण कशासाठी? थोडं पर्सनल आहे सर. एक 6 महिन्याची सॅलरी मला ऍडव्हान्स मिळाली तर खूप बरं होईल. 6 महिन्याची म्हणजे खूपच होते. एवढं नाहीये काही. प्रॉब्लेम कोणाचा आहे बघा ना. मिस मानसींचा प्रॉब्लेम आहे. हो मिस मानसी, मला नेमकं कारण कळू शकेल? सर थोडं पर्सनल आहे. हो काय पर्सनल? मिस मानस, मी नाहीये का तुमचा फॅमिली मेंबर? आता तुम्ही मानत नसाल तर मग राहू दे. नाही सर, तसं काही नाहीये. ऍक्च्युली सर आईच्या काही टेस्ट करायच्या आहेत आणि बाबा गावी गेलेत, तर त्यांना तिथेही थोडी मदत लागणार आहे. माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाहीये, म्हणून मी. आहे तुमच्याकडे ऑप्शन, तुम्ही वापरत नाही आहात. अहो, ब्लँक चेक मी दिलाय ना तुम्हाला, त्यावर तुम्हाला हवे ती अमाऊंट टाका. तुमचेच पैसे आहेत ते, वापरा. नाही सर, मी असं नाही करू शकत. आणि तुम्ही म्हणालात ना, तो व्यवहार तुमच्यात आणि बाबांच्यात झालाय. माझा त्या चेकवर काहीच हक्क नाहीये. अहो पण माझ्या सॅलरीवर तर माझा हक्क आहे ना. म्हणजे असं मला वाटतं. तुमच्या सॅलरीवर तुमचा हक्क नक्कीच आहे, पण ऍडव्हान्स सॅलरीवर नाही ना. ठीक आहे, तुम्हाला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी फक्त विचारायला आले होते. येते सर. मिस मानसी, अहो मी नाही तरी म्हणालोय का? 6 महिन्यांचे पैसे द्यायचे, तो मला जरा विचार करायला वेळ तर द्या. येस सर, थँक्यू. मॅडम, आता व्यवस्थित सह्या करा. हो. अनिकेतशी बोलून बघते. मिस मानसी, जरा आत याल? आलेच. खरंच सर, एकदा बघू. हो. गोप्या, कॉन्ट्रॅक्ट नीट चेक कर. एक जरी चूक असेल ना तरी 100 वेळा हाताने लिहायला लावेल तुला. मे आय कम इन सर? येस, कम इन. सर, तुम्ही काही ठरवलं का? मी तुम्हाला 6 महिन्याची ऍडव्हान्स सॅलरी द्यायला तयार आहे. ओके? थँक्यू सर. पण कसं आहे ना मिस मानसी, तुम्हाला ऍडव्हान्स सॅलरी देणं ह्याच्यात फार रिस्क आहे. हो,
असं भोपेनं वाटतंय. काय तुम्हाला आम्ही पैसे दिले आणि तुम्ही उद्यापासून कामावर आलाच नाही, त्या पैसे घेऊन पळून गेलात तर काय करायचं आम्ही? पण इथे विश्वासाचा प्रश्न आहे ना सर. नाही, माझा विश्वास आहेच हो तुमच्यावर. थँक्यू सर. पण कसं आहे ना, एनिथिंग कॅन हॅपन. तुम्ही प्रूव्ह कसं कराल की मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो? ठीक आहे सर, मी तसं तुम्हाला पेपर्सवर लिहून देते. पेपरवर कोण विश्वास ठेवतो हल्ली? डिस्ट्रॉइड. सर तुम्ही सांगा मग मी काय करू? हेच. काय? बसा बसा. सत्यजित, म्हणजे तुम्हाला तुमच्या हक्काचं घर मिळालं तर आता? हो आई, म्हणूनच मला आता सगळ्या गोष्टींची पुन्हा नव्याने सुरुवात करायची. म्हणून मेघाला घेऊन जायला आलो होतो. पण ती काय हट्टी आहे, ऐकणार नाही माझा. काही झालं तरी माझी मुलगी आहे, मला माहितीये ना ती किती हट्टी आहे ते. हो, तेही खरंच आहे म्हणा. म्हणून तुम्ही समजावा तिला. रादर तुम्हीच समजवू शकता तिला. आई, एकदा मेघाशी बोलून बघा ना. नक्की बोलीन मी. सत्यजित, एक काम करतोस? काय? मला तिथनं गोळी देतोस जरा? ही का? हा. गोळी अख्खी नको, अर्धी कर. बर. घ्या. नको मला, ती परत जोडून ठेवून देत अशी. काय मस्करी करताय का माझी? अहो, तोडलेली गोळी परत कशी जोडू? काहीतरीच काय. हो ना, सत्यजित, विश्वासाचंही असंच असतं. एकदा का त्याला तडा गेला ना की तो पुन्हा सांधता येत नाही, आणि सांधायचा प्रयत्न केला की त्याचा ओरखडा कायम राहतो. आलं लक्षात माझ्या. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ मेघा कधीच विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. सत्यजित, असा हतबल होऊ नकोस. गोळी अर्धी झालीये, पण गोळीत पॉवर आहे ते महत्वाचं. नाही, कळलं नाही मला. तुमच्या नात्याचंही असंच आहे. आता जरी तुमचं नातं तुटलेलं असेल, मेघाचा विश्वास तुटलेला असेल, तरी विश्वास आहे हे महत्वाचं. अरे हो, हे लक्षातच नाही आलं माझ्या. खरं सांगू, या सगळ्यावरनं आता एकच औषध, वेळ. तुम्हाला तुमच्या नात्याला थोडा वेळ द्यावा लागेल. मेघाचा विश्वास जिंकण्याकरता तिला थोडा वेळ द्यावा लागेल. आई, तुम्ही म्हणाल ते करायची तयारी आहे माझी. मला मेघा परत हवी, बस. आता असं समजा की तुमच्या नात्याच्या परीक्षेचा काळ चालू आहे. एकदा काय ह्यातून ताऊन सलाखून निघालात ना, तुम्ही कायम एकमेकांसोबत असाल. आई, मी पूर्ण प्रयत्न करेन आमच्या नात्याला पुन्हा एक चान्स देण्याचा. मेघाचा विश्वास जिंकायचा आहे मला. हा, फक्त यासाठी मला तुमची मदत हवी. हे बघ, आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. ही लढाई मात्र तुमची आहे आणि तुम्हालाच लढायची आहे. कळलं मला. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. नक्कीच. येतो. हो. द्या मिठो. आणि काळजी घ्या. आलो. वा, जेवण होतं.
आपण हरलो ग म्हणू. मी खूप प्रयत्न केले पण पैशांची अरेंजमेंट झालीच नाही. आता जमीनही हातातून गेल्यात जमा आहे. असो, त्या वरच्याची इच्छा, दुसरं काय. मुद्दाम केलंस ना हे सगळं? काय झालं? म्हणजे सगळं करून सवरून मी काही केलंच नाही हे जे काही दाखवतेस ना, हॅट्स ऑफ. नीलम मॅम, तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय मला खरंच कळत नाहीये. तू 6 महिन्यांची सॅलरी ऍडव्हान्स मागितलीस ना? तुम्हाला कसं कळलं? ते इम्पॉर्टंट नाहीये, होय का नाही? हो, मागितली कारण मला 2 महिन्यांची सॅलरी ऍडव्हान्स पाहिजे होती. तुझ्यामुळे मला रिजेक्शन लेटर मिळालं आणि तुला अप्रुव्हल. हो, पण मी ते अप्रुव्हल घेणारच नव्हते. करेक्ट, कारण तुला पैसेच नकोयत. तुला काय हवंय ना हे तू ठरवलंयस. नीलम मॅम, जरा हळू. या सगळ्यांसमोर मला हरवायचंय आणि समर सर फक्त आणि फक्त तुझंच कसं ऐकतायत ना ते प्रूव्ह करायचंय. बस, जे तू केलंस. हे बघा नीलम मॅम, तुम्ही मला खूप सिनियर आहात, पण म्हणून तुम्ही वाटेल ते बोलाल आणि मी ऐकून घेईन असं नाहीये, कळलं ना? मॅम जाऊ द्या हो. आणि जाऊ दे, माझ्याकडे या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासाठी. यू मीन टू से की मी रिकाम टेकडी आहे, माझ्याकडे काही कामं नाहीयेत, राईट? मी असं काहीच म्हटलेलं नाहीये मॅम. कशाला उगीच भांडताय तुम्ही? मी भांडण वाढवते आणि तू काय केलंस ते का नाही सांगत सगळ्यांना? हे बघ, तुला अजून माहित नाही ही नीलम काय चीज आहे. अरे भाई, तू सांगितलेली सगळी कामं करतोय ना आपण. तू फक्त लवकर यार, तुझ्याशिवाय करमत नाही ना आपल्याला. काय? अरे ठीक आहे ना, येतोय ना मी आता. भाई अरे तर काय सांगू तुला. अरे आने भाई, पटकन आठवलं मला. मनू तुला काही बोलली का रे? काय रे? अरे तो आयटम हल्ली रोज येतो मनूच्या घरी. कोण? अरे तोच तो रोमिओ, मनूचा मनोहर. तो रोज घरी येतो? भाई आता तू मला काय विचारतोस? मला वाटलं मनूने तुला कल्पना दिली असणार त्याबद्दल. अरे नुसतं घरी येत नाही, मनूला तर रोज पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस पण मिळाली आहे. म्हणजे? तुला ना यार सगळं एक्सप्लेन करावं लागतं यार. तो मनूला ऑफिसला न्यायला आणि परत घरी सोडायला पण येतो. मनू काही बोलली नाही रे मला. ठीक आहे, मी संध्याकाळी बोलतो मनूशी. विचार भाई, मी तर बोलतो कन्फर्म विचारच. मला वाटतं आपली मनू आहे ना, मनोहरला इम्प्रेस झाली आहे यार. चैत्या, तुम्ही दोघं मिळून आता माझी शाळा घेणार का? मस्त मस्त. तुला माझ्याशी बोलायला वेळ नाहीये, चैतन्याशी बोलत बसलायस ना. बोलू नकोस तू माझ्याशी. जाते मी, बाय. अगं मनू, जरा शांत हो. अगं चैत्या पण मित्र आहे ना माझा, म्हणून आपलं 2 मिनिटं बोलत होतो. मनू, तू आता असं करणार? अन्याबाई आपला पण मित्र आहे ना. आणि हे बघ, तुझ्या आधी ना मी गर्लफ्रेंड आहे त्याची, कळलं ना? आता पुरे हा, दोघं युगात मस्करी करू नका माझी. तू इथे आलास ना की मग बघते तुला बरोबर. अगं मनू, ऐक ना, मी येईपर्यंत प्लीज आईची काळजी. ते तू सांगायची गरज नाहीये मला. सासूबाईंची काळजी मी बरोबर घेते. अगं तसं नाही, काय मला यायला अजून 2-4 दिवस आहेत ना, म्हणून म्हणालो. 2-4 दिवस? हो. जा अनिकेत, तू मला यातलं काही सांगितलं नव्हतं. बोलू नकोस तू माझ्याशी. बाय. अगं मनू, अगं ए मनू, मनू ऐक ना मनू. अन्याबाई, तू नक्की मला टेपा लावतोयस की मनूला? मला म्हणालाच उद्या येतोय, तिला म्हणाला 2-4 दिवसानंतर. बाई नक्की खरं काय? बात का शेठ? अरे शाळा फक्त काय तुम्ही घेणार का? अरे मी पण गंमत केली रे. पण आपला प्लॅन फायनल आहे. हा, आणि तू मी सांगितलं तसंच करायचंस यार. काय काय करावं लागतं यार मला. काय नशीब आहे माझं यार. हो शेठ, नौटंकी बास करा आणि मनू समोर पचकू नकोस, कळलं का? हा, मी नाही पचकत, तूच पचकशील. प्रेमात वाहत जाशील तू. रे आपण काही पण बोलतो. काय लाजलाय बाई, एक नंबर. काय ते आता गप्प बसतोस का आता?
Yes, Lankari Finance Company. How may I help you? Okay. Thank you. Have a good day. Bye, sir. हॅलो एव्हरीवन. हाय. माझ्याकडे तुमच्यासाठी 2 न्यूज आहेत. एक चांगली न्यूज आहे आणि एक वाईट न्यूज. आधी कुठली सांगू? चांगली सांगा सर. तर चांगली न्यूज ही आहे, मागच्या आठवड्यात मिस मानसींनी जे प्रेझेंटेशन सांभाळून घेतलं, मिस्टर शहांना कन्व्हिन्स केलं, त्यामुळे मिस्टर शहा आपल्या कंपनी बरोबर आता काम करायला तयार आहेत. नाही, तुम्हा सगळ्यांना सुद्धा काँग्रॅट्स, अभिनंदन. आणि आता वाईट बातमी. अनफॉर्च्युनेटली आपल्याला आपला स्टाफ कमी करावा लागणार आहे. काय? अरे गंमत करतोय तुमची. गंमत करतोय मी. हा, इनफॅक्ट आपल्यावरची जबाबदारी तर आणखीन वाढणार आहे. आपल्याला खूप जास्त काम करावं लागणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला मदत करण्यासाठी एक सुपर टॅलेंटेड, ब्रिलियंट, हँडसम, डॅशिंग माणूस आपल्या टीमला जॉईन होणार आहे. सर हे कोण आहे डॅशिंग आणि स्मार्ट? प्लीज वेलकम मिस्टर मनोहर. वेलकम सर, वेलकम. मिस्टर बोपे, आपल्या टीमला इंट्रोड्यूस करा. या मिस ईशा. Hi. नमस्कार. या नीलम मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन सर. नमस्कार. हे परब साहेब. नमस्कार. नमस्कार. आणि या मिस मानसी मॅडम. तुमच्यासारख्याच हुशार, टॅलेंटेड आणि ब्रेव. हॅलो मिस मानसी, कशा आहात तुम्ही? मानसी मॅडम, ही जरा फाईल अपडेट करून देता का? मानसी मॅडम, मानसी, ही जरा फाईल अपडेट करून देता का? हो. मॅडम तुमची कॉपी टेबलवर ठेवली. थँक्यू. मानसी मॅडम तुमची चहा. हां. कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः. बंद नको होऊन देऊ. तू हा मॅडम काय झालं? नाही, थँक्यू म्हटलं. मॅम, मला लोन संदर्भात बोलायचं होतं. मिस मानसी, थर्ड डेस्क. ओके मॅम. एक्सक्यूज मी मॅडम, माझं तुमच्याकडे काम आहे. हा बोला, मी तुमची काय मदत करू? मला जरा लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी बद्दल विचारायचं होतं. ठीक आहे, या माझ्या बरोबर. चला तिकडे बसू.
मॅम मॅडम मॅडम कोणी आहे का इथं? नाही. मॅम हा चला. बहुतेक मानसी मॅडमना मोरेंची आठवण येते. मॅम ही माझी फाईल. सर आमच्याकडे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीसाठी खूप ऑप्शन्स आहेत. मुळात इंटरेस्ट रेटही कमी चार्ज करतो आम्ही आणि प्रोसेस फी सुद्धा नाहीये. हो ना, म्हणूनच मी लंकारी फायनान्स मध्ये आलो. थँक्यू सर. तुमचा हा विश्वासच आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मॅम साधारण कितीपर्यंत मला लोन मिळू शकतं? इफ यू डोंट माइंड तुम्हाला एक विचारू? विचारा ना. तुम्हाला लोन नक्की कशासाठी हवंय? मॅम माझी मुलगी सध्या 12वीला आहे, खूप हुशार आहे. तिला पुढच्या शिक्षणासाठी फॉरेनला जायचंय, त्यासाठी मी लोन बघतोय. अरे वा, मग तर एज्युकेशन लोन हा खूप चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट रेटही कमी असेल आणि EMI सुद्धा कमी भरावा लागेल. हो मॅडम चहा आणली. हा मॅम काय झालं? काही नाही. मनू वेडी आहेस का? काय चाललंय तुझं? आणि इथे कसं असेल? आलेच हा मी. हो. ईशा एज्युकेशन लोनचे पेपर्स दे ना. हा हॅलो. हा हो मी आता ऑफिसमध्ये आहे, मी तुला करते नंतर फोन. माझा फोन. हॅलो. अनिकेतचे 8 मिस कॉल्स. हा फोन का उचलत नाहीये? अनिकेत काय रे, तिकडे नागपूरला आजारी होता म्हणून झोपून काढलास ना दिवस, आणि आता इथे येऊन कामाला लागलास तू बस इथे बस. अगे जरा काम करावी लागतील. फॉवार्ड फोडी ना माझ्यासारखं बोललास तर शुद्ध बोलायचं. मनू 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 चल घरी. घरी कशाला? बाबांनी बोलवलंय. बाबांनी कशाला बोलवलंय? समर सरांचा फोन होता, ते घरी येत आहेत. समर सर? त्यांचं काय आहे आत्ता घरी? माहित नाही ग. मला जायचंय ग ताई. त्यात हा अनिकेत फोन उचलत नाहीये. तो खूप धडपड करतोय ग ताई. खूप प्लॅन केलाय त्याने. त्यात परत फ्लॅटला डिस्काउंट मिळायची आज शेवटची तारीख आहे. ताई कर ना काहीतरी, मला जावं लागेल ग. मनू मला ते सगळं माहिती आहे, पण आता काय करणार? चल नंतर बघू ते सगळं. हा चल चल. हे काय हे बघ आता पुस्तक वाचू? बघ तर. काय ग बाय माझं पोरग काय. गे बाय माझे अनिकेत, मस्त आहे रे घर. मस्त आहे ना? हा आई भिंती बघ कशात, एकदम गुळगुळीत. फरशी बघ, आरसात जणू. खिडक्या बघ किती मोठ्या आहेत. जरा मोठ्या आहेत, चोर पटकन आत शिरेल. ते मरू दे, कोणाचं आहे घर? कोणाचं आहे? तुझं. मस्करी करायला कोणी भेटलं नाही का रे सकाळी? चहा सांडला असताना डोकं पिकवतो माझं. आई स्वस्त मिळालं ना म्हणून बुक करतोय. आज बुकिंगचा शेवटचा दिवस. आई पुढच्या वर्षी घर आपल्या ताब्यात मिळणार आहे. पुढची दिवाळी तू ह्या घरात करायचीस. खरं सांगतोय? हो. अगदी खरं? हो. आई आई तू खुश आहेस ना? अरे माझ्या सोन्या, किती सुख देशील तो. जन्मीचं पुण्य होतं तू माझ्या पोटी आलास राजा.
रडू नको रडू नको अगं एवढं माझं पिल्लू पण आता जाऊ की इथेच थांबू? चहा थंड झाला, गरम करून देऊ देऊ देऊ. मी पितो असा. काय ग बाय, माझं पिल्लू ग, माझं चुन्न ग. आई अगं केस विस्कटलेत, बाहेर जायचं आता. तसा पण चांगलाच दिसतो. चल पळतो, बाय. काळजी घे. हो हो. तेव्हा केसाळ बाबा. हा माझा दादा खोटा खोटा. काय बोलायचं माहितीये ना? हो, हे मनोहर, आम्ही वर्ध्याचे. मी यांचा दादा, यांच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा. माझं नाव सुधीर, आम्ही मूळचे अमरावतीच. अहो अमरावती की वर्धा काय ते नक्की ठरवा. मगाशी वर्धा म्हणालात ना? हो, नाटकच करायचं ना यांचा दादा म्हणून. काय फरक पडतो? खरा भाऊ कुठे आहे मी यांचा? अहो खरे भाऊ नाही आहेत म्हणून तर प्रॅक्टिस घेतोय. माझं ऍक्टिंगचे पैसे? हा. आणि तिला बायको म्हणून आणणार तिचे पैसे? ते दोघांचे आहेत. हे ठेवा तुम्हालाच, आणि तुम्हीच जा यांचे दादा म्हणून. एवढ्या कमी पैशात पिक्चर मध्ये गर्दीत पण उभा राहत नाही. इथे तर पूर्ण नाटक वटवायचंय, डायलॉग बोलायचंय. लय मोठा ऍक्टर आहे हाय ना तुम्हाला सांभाळून घ्यायला. काय रे? हो हो, मी सांभाळीन. जातो मी, मला यायचे द्यायचे पैसे द्या. कन्व्हिन्स. दे रे. नाहीयेत पैसे. अहो मस्करी केली मी तुमची, लगेच काय रागवताय तुम्ही? काम चोख पार पडलं ना की सगळे पैसे मिळतील बघा. हा नक्की. आणि ती वहिनी म्हणून आणताय ना, ती जरा घरंदाज आणा. आता खानदानी घर वाटलं पाहिजे. आमच्यासारख्या ऍक्टरला खोटा भाऊ म्हणून उभं करताय. मोठंच असणार यांचं खानदान. जा तुम्ही. ऑल दी बेस्ट. अच्छा काय तू पण जा. हो. हा समर सर, आपलं काम झालंय. मनोहरचे दादा वहिनी मिळालेत. हे काय काम करायला लागतात मला. हॅलो, कोण पाहिजे? हे बघा, इथे देसाई राहतात आणि आम्ही फुलं वगैरे काही मागवलेली नाहीये. काय जेव्हा कामाची घाई असते ना, तेव्हाच मध्येच कुणीतरी येऊन तडमडतंय. मिस्टर राजन देसाई. काय बाबा, माझा आवाज नाही ओळखलात? सॉरी सॉरी सॉरी. आत येऊन तडमडू का? या ना, या. समर सर, माफ करा, म्हणजे मला कल्पनाच नव्हती की तुम्ही असाल म्हणून. म्हणजे मला एवढ्या फुलांची कधी सवय नाही ना, म्हणून ते. मिस मानसींसाठी आणलेत फुलं. आहेत ना त्या? बोलवा त्यांना. निर्माल्य, निर्मला, निर्मला ये. आई. अरे अगं आई. अहो बसा ना. अहो काय आहे, तुम्ही त्यांना बसायला तरी सांगायचं ना. इट्स ओके. बसा बसा. तुम्ही एकटेच आलात? पाहुणे नाही आले? नाही, ते येत आहेत, मागून येत आहेत. मी म्हटलं मिस मानसींना टेन्शन आलं असेल, आपण थोडं लवकर जाऊया. आहेत ना मिस मानसी? हा, त्यांच्यासाठी आणलेत फुलं. बाबा बोलवा ना मिस मानसींना. मनू, कोण आलाय बघ. नाही पण आता पाहुण्यांसमोर मनू म्हणून चालणार नाही, बोललं पाहिजे. मानसी, मानसी. बरं तुम्ही बसा, मी स्वयंपाकाचं बघते. हो.
मानसी 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 बाबा मनू तयार होतीये. झाली तयार की येईल बाहेर. बरं बरं लवकर तयार होऊन पाठव. समर सर आलेत. हा आई बघतो का? या मनोहरराव. हा माझा दादा. नमस्कार. तुझा दादा? हो. कुठल्या अँगलनं तुझा भाऊ वाटतो हा? कुठलेच नाही. अहो खरं तर दुसराच माणूस येणार होता. भोपींनी त्यांच्याकडून रंगीत तालीम सुद्धा करून घेतली होती. ऍडव्हान्स सुद्धा दिला होता. अहो पण तो ऍडव्हान्स घेऊन पळून गेला, पुन्हा आलाच नाही. मग यायला घेऊन आलो. एक काम धड करत नाही तुम्ही दोघं. अरे निदान टीका तरी सीम लावायचा ना. आता थोबाड बंद ठेवा. हा मी सांगितल्याशिवाय तोंडातनं एक शब्द काढायचा नाही. काय वहिनी कुठे आहेत? वहिनी कुठं? तोच माणूस आणणार होता पण तो आलाच नाही. माझा हा जर प्लॅन फ्लॉप झाला ना तर तुम्हा दोघांना मी माझे पैसे देणार. म्हटलं ना देणार मग देणार. तुझ्या बरोबर मागे समर सर आहे. तेव्हा आता आपण भेटत नाही. तू समर सर यायच्या आत घरी असायला हवंस. कशी जाणार आहे मी गेल्यावर काय माझ्या जागी तू उभी राहणार आहेस? हो काय ताई, काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? मनू मला सांग, आत्ता तुला महत्वाचं काय आहे? मनोहरचे दादा आणि वहिनी की अनिकेत आणि तुझं घर? मनू अगं मी साडी नेसवून डोक्यावर पदर घेऊन उभी राहीन त्यांच्यासमोर. आले मनोहरराव. बस आणि मनोहररावांचे भाऊ सुंदर. घ्या पाणी. त्यांना गार पाणी हवंय. खूप लांबून आलेत ना. हो का? आणतो. निर्मला मनोहरराव ते आलेत ग. या या. नमस्कार. हे काय बहिणी नाही आल्या? मुलांच्या परीक्षा सुरू झाल्यात. अगो बाई हो का? हल्ली हे मुलांच्या परीक्षेचं फारच असतं बाई. हो ना. पण आल्या असत्या तर बरं झालं असतं. आता काय एकदा लग्न झालं की मग रोजचं येणं जाणं चालूच होईल. काय करू आता? अशीच आत गेले तर बाबा नक्कीच विचारतील कुठे गेली होतीस म्हणून. नाही वाट लागेल, काहीतरी वेगळा विचार करावा लागेल म्हणून. पण काय करू? नाही भाई यार, लक्ष कुठे आहे भाई? जगात एकच फ्लॅट होता का? त्यात चांगला डिस्काउंट होता रे. आणि बुकिंग करायचा आज शेवटचा दिवस होता. कसे बसे करत मी 10,000 रुपये जमवले होते की आज शेवटचा दिवस तर बुकिंग करूया. अरे ठीक आहे ना. अरे हजारो सेल असतात असे. आज काय दिवाळीचा सेल आहे, उद्या न्यू इयरचा सेल आहे. भाई मी आहे ना, टेन्शन नको घेऊ तू. टेन्शन नाही घेते रे मी. टेन्शन नाही घेत. मूड कशाला ऑफ आहे? झालाय मूड ऑफ. सगळं काय तुला सांगायला पाहिजे का? कळत नाही तुला? आणि मला तर घराचं काही नाही. मला मनूची काळजी वाटते. समर सर मनुष्य घरी गेलेत आणि अच्छा समर सर तिच्या घरी गेले म्हणून तुमचा फ्लॅट घ्यायला त्याचा प्लॅन कॅन्सल झाला. करेक्ट. सॉरी. बोल. सकाळपासून त्या मनुष्य काहीच कॉन्टॅक्ट झाला नाहीये. ते समर सर तिच्या घरी गेले, तिकडे काय चाललंय मला काही कळत नाहीये. टेन्शन नको घेऊ. चिल मार. आरामात. टेन्शन नको घेऊ. तुला नाहीये पण मला आहे ना.
मूर्ख आहेस तू. झालं ना? हा काय बाबा तुम्ही केवढं टेन्शन घेतलंय? काहीच बोलत नाही यात. बाबा मी आहे ना. आता यापुढे काय करायचं हेही मी सांगेन तुम्हाला. माझ्यावर विश्वास नाही आहे का? नाही, तुमच्यावरच्या विश्वासाचा प्रश्नच नाहीये. मग काय बाबा आई, अहो माझ्यासाठी तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती आहे ना. फक्त तुमच्यासाठी आजचा साखरपुडा, लग्न आणि पुढचा संसार सगळी जबाबदारी माझी. माझं बारीक लक्ष आहे मिस मानसींकडे. चला 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 अंगठ्या एक्सचेंज करा. हा अहो काय झालंय बाबा? हा एवढा साखरपुडा उरकून टाकूया ना. म्हणजे कसं या दोघांना ऑफिशियली एकमेकांबरोबर फिरता येईल, एकमेकांबरोबर वेळ घालवता येईल, एकमेकांना जाणून घेता येईल, नाही का? हो ना मिस मानसी? ना मनोहर? हो बघा एवढा सालस, निरागस, समंजस जावई मिळालाय तुम्हाला. आणि शिवाय आई आजचा दिवस फार चांगला आहे म्हणे. मी गुरुजींशी बोललो, त्यांनी पंचांग बघून मला सांगितलं की शुक्रवार सगळ्या शुभ कार्यांसाठी उत्तम दिवस आहे. पण आज तर गुरुवार आहे. हो 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 मी गुरुजींना तेच म्हणालो की अहो गुरुवार आहे. मग त्यांनी पुन्हा पंचांग बघितलं तर गुरुजी मला म्हणाले मागच्या 27 महिन्यात हा गुरुवार शुक्रवारपेक्षा चांगला आहे, आजच उरकून टाका. मग मी दादांना फोन केला. दादा तेव्हा जेवत होते. त्यांना म्हटलं असाल तसे उठा, हात धुवायला इकडे या. दादा आले. आपल्या मनूच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. हो कसं आहे ना, मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो हा. आणि साखरपुडा म्हटलं तर तिचंही मत घ्यायला पाहिजे ना आपण. नाही का? आता टाका ना उरकून लवकर साखरपुडा. समर सर, तुम्ही आमच्यासाठी खूप करताय. म्हणजे या जगात कुणीही कुणासाठी करणार नाही एवढं करतायत. पण साखरपुड्यासारखी गोष्ट इतक्या घाईकुतीला येऊन करणं हे मला पटत नाहीये. पप्पा, मी तुमचा अपमान करतोय असा गैरसमज करून घेऊ नका प्लीज. मनू अगं इट्स ओके. झालं ते झालं. चल डोळे पुसा बघू. चला बास आता, सोडून दे ना. मी आहे ना मनू. पण मी विचार केला होता ना त्यापेक्षा काहीतरी वेगळाच प्रकार घरी घडलाय बघ. आई बाबा बरे आहेत का? मला काहीतरी गडबड वाटते. हा नेमका काय प्रकार आहे ना शोधून काढायलाच पाहिजे. कारण अचानक एंगेजमेंट मला काही कळत नाही. हे दिसतंय तितकं सोपं नाही. या मनोहर बद्दल ना मला आधीपासून जरा डाऊट होताच. हो रे, पण इतका गुंता झालाय ना सगळा. कुठून सुरुवात केली तर हातात टोक येईल तेच समजत नाही. तिथून गुंता सुरू झालाय ना तिथूनच सुरुवात करायला पाहिजे.
म्हणजे या सगळ्यात महत्वाची कडी आहे ना, हा मनोहर आहे. एकदा का आपण ह्याच्यापर्यंत पोचलो ना की सगळा गुंता आपोआप सुटेल बघ. काय Congratulations, Miss Manasi. Congratulations. Enjoy. आज सेलिब्रेशनचा दिवस. Cheers, Miss Manasi. सेलिब्रेशनचा दिवस. एन्जॉय. काय म्हणाला? एन्जॉय. एन्जॉय कशासाठी? गैरसमज झालाय सर तुमचा. तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या घरी याल आणि माझी एंगेजमेंट कराल, तेही त्या मनोहर बरोबर? भ्रमात आहात तुम्ही, भ्रमात. Miss Manasi, the first day, the freaking first day I came here, मला कळलं you are very different. You are very different, Miss Manasi. या समर प्रताप जागीरदारच्या आयुष्यात अशी मुलगीच नाही आली हो जिनं मला चॅलेंज केलंय. मला चॅलेंज करते ही मुलगी. माझा इगो दुखावते. माझा इगो दुखावलाय तुम्ही मिस मानसी. अहंकार, अहंकार आहे हा तुमचा. मिस मानसी मी एकटा आहे हो. एकटा आहे हो मिस मानसी मी. माझं कोणी नाही. तुमच्यासाठी काय काय नाही केलं मी. काय नाही केलं मी. तुम्ही एवढं सगळं करणार आणि मी काय गप्प बसायचं काय? मग तुमच्या ऍक्शनला मी रिॲक्शन देणार. एकटा हो मिस मानसी मी. माझं कोणी नाही हो. तुमच्या आई बाबांना मी माझे आई बाबा मानलं. एवढे पैसे दिले तुम्हाला. 6 महिन्यांचा पैसे दिले. ब्लँक चेक दिला तुम्हाला. सोन्याचं पेंडंट दिलं आणि मला हवं ते तुम्ही देत नाही. हे काय बरोबर नाही केलं मिस मानसी तुम्ही. एन्जॉय. गंमत काय माहितीये काय? तिच्या आईला दारूची नशा आणि तुमच्या वागण्याची नशा सॉलिड कॉकटेल हो. या या या. चीयर्स चीयर्स चीयर्स. मिस मानसी, मिस मानसी, मिस मानसी. इथे आहे मी सर. मिस मानसी, मिस मानसी मला बोलायचंय. माझा इगो दुखावला. हळू 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 हळू. मला बोलायचंय तुमच्याशी. सावकाश. जमतंय ना? मिस मानसी तुम्ही एंगेजमेंट रिंग नाही घेतली हो. आता बघा सर्कशीतल्या रिंग मास्टर सारखा चापकाच्या फटक्यावर नाचवतो की नाही तुम्हाला? मिस मानसी, मिस मानसी. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. चला डोळे पुसा बघू. हे एक स्ट्रॉंग कॉफी ऑर्डर करू. एक्सक्यूज मी. मॅडम साठी एक स्ट्रॉंग कॉफी आणि माझ्यासाठी साधी कॉफी. थँक्यू. आणि मला कळत नाहीये मी काय करू. मला खरंच सहन नाही होत आहे हे सगळं. म्हणून तू एकटी नाहीयेस. मी आहे ना तुझ्या बरोबर. हो रे. मिनिटाला भीती वाटते रे.
रोज घरी जाताना असं वाटतं की घरच्यांना आपल्या लग्नाबद्दल बाहेरून कळलं तर त्यांना काय वाटेल. मग काय करूयात असं तुझं म्हणणं आहे? म्हणून हे बघ, तुझ्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो आणि आईबाबांना आपण सांगणार आहोतच ना. हो, पण कधी कधी सांगणार आहोत? एक एक दिवस पुढे जातोय ना, तशा एक एक गोष्टी पुढे जात चालल्यात. मनोहरशी साखरपुड्यापर्यंत गोष्टी गेल्यात रे. अगं मला कळतंय सगळं. हे बघ, माझ्याकडे आता चांगला जॉब नाहीये, चांगली नोकरी नाहीये आणि आय एम शुअर मला तो लवकरात लवकर मिळेल. मी आज टॅक्सी चालवतोय, उद्या मला चांगला जॉब मिळेल. बाबा याचा विचार नाही करणार म्हणून. त्यांच्या लेखी मी आज काय करतोय, मला आज पगार किती आहे, ह्या गोष्टीला ते जास्त महत्व देणार आणि म्हणून मी थांबलोय. हो रे, पण म्हणून मीही थांबले ना. पण आता एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं. निर्मला, तू माझा फोन कुठे ठेवलाय ग? इथे तर नाहीये, तिकडे बघा बरं आहे का कुठे. बर, हा बघ इथे. अगं बघ ना, ती मनू आहे ना, तिला फोन करतो. मनोहरचा नंबर न देताच गेली बघ ना. आहो, मनोहररावांना फोन करण्याआधी आत्ताची परिस्थिती लक्षात घ्या. म्हणजे थांबा, आलीच. अवकाश. हो, कुठल्याही मागण्या मान्य करण्याआधी या बँक पासबुकवर नजर टाका, म्हणजे झालं. एवढ्या कष्टाने मेहनतीने 4 पैसे कमवले होते माझ्या मुलींसाठी, पण एका नव्या पैशाचा आनंद कधी घेता आला नाही. ज्या कोणी माझ्या बँकेमध्ये माझ्या खात्यात फ्रॉड करून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला ना, ते पैसे त्याला नाही लाभणार, नाही पचणार. माझा तळतळाट त्यांना नाही पचणार ते पैसे त्यांना. हो, 1-1 रुपया मेहनतीने कमवलं होतं ग मी. अहो, शांत व्हा बरं, आधी शांत व्हा. असं त्रास करून घेऊ नका हो. त्रास करून गेलेले पैसे परत येणार आहेत का? हा, थांब, मी बघतो. सर, तुम्हाला माहिती आहे, पूर्वीच्या राजा महाराजांना जर एखाद्याने खुशखबर दिली ना, तर ते त्यांच्या गळ्यातला हार नाहीतर काहीतरी मौल्यवान वस्तू त्यांना बक्षीस म्हणून द्यायचे. असं मी सिनेमामध्ये बघितलंय पूर्वीच्या. भोपे उचला. काय? मला उचला. तुम्हाला उचललं तर मग मला कोण उचलणार? म्हणूनच तुमच्या नंतरच्या ट्रीटमेंटसाठी लागतील. उचला. या का? घ्या, लाजू नका. क्या यातला 1 रुपया जरी खर्च झाला ना, तर मी तुला पुढच्या 6 महिन्यांचा पगार देत नाही. आता फक्त सत्यजितला मी जे काम सांगितलंय ते त्यानं नीट पार पाडलं पाहिजे. असं काय करणार आहे सत्यजित? काका, काकू, मी बोलू का?
तुम्ही मला नीट ओळखता आणि तुम्हाला माहिती आहे की मी आता कशातच काही अर्थ उरला नाही अनिकेतराव. अनिकेत राव, तू या लफंग्याला राव बिव म्हणतेस? अगं राव बिव हे जावयासाठी वापरायचं असतं आणि हा माझा जावई नाही. बाबा प्लीज त्याला लफंगा वगैरे काहीतरी म्हणू नका हो. ठीक आहे, बघ त्यांचा राग आपणच समजून घ्यायला पाहिजे. अरे वा, तू मला समजून घेणार? तू मला समजून घेणार? मग ज्या वेळेस हिच्या गळ्यामध्ये हार घातला आणि फेरे मारले त्यावेळेस तुझी अक्कल कुठे शेण खायला गेली होती? त्यावेळेस बाप म्हणून मला समजून घेता नाही आलं का तुला? जाऊ दे, त्याला बोलण्यात काय उपयोग आहे? आपलाच दाम खोटा ठरला, त्याला कोण काय करणार? काकू प्लीज, यात मनुष्य काहीच चूक नाहीये. तुम्हाला जे काही बोलायचं ना ते प्लीज मला बोला. ऐकलत का? म्हणजे आता आपल्या पोटच्या गोळ्याशी बोलायची परवानगी सुद्धा हे महाशय देणार. म्हणजे आपल्याला जर आपल्या मुलीशी बोलायचं असेल तर रितसर आपण विनंती अर्ज लिहायचा, मग तो अर्ज हे बघणार, आपण विनंती करायची आम्ही आमच्या मुलीशी बोलू शकतो का प्लीज सांगा ना. मग हे त्या विनंती अर्जावर विचार करणार, त्याच्यावर सही देणार, शिक्का देणार आणि मग आपण तोंड उघडायचं. हो ना बाबा? त्याला तसं म्हणायचं नव्हतं हो. हे बघा, नाही 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 नाही, तुम्हाला तर अवश्य आशीर्वाद द्यायला बोलावणार. तुम्ही तर उपस्थित होता ना यांच्या शाही लग्न सोहळ्यात. आमच्या आशीर्वादापेक्षा तुमचे आशीर्वाद महत्वाचे नाही का? मेघा, मोठी बहीण आहेस ना मनूची, तिला एक कळत नाही, पण ती जर चुकली तर तुला कान धरता आले नाही तिचे? पुढाकार घेतलास? गेले कितीतरी दिवस ही गप्पच आहे. नाहीतर काय, अगं स्वतःच्या लग्नाचं भज केलंच ना ते निस्तर आधी निघाली दुसऱ्याला मुंडावळ्या बांधायला. दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? आपण मूर्ख आहोत बास. खरं याच्यापेक्षा ना तो बँकेतले पैसे पळवणारा चोर परवडला. गरजू असेल बिचारा, चोरी केली पोटा पाण्यासाठी. नाही, एवढं खरं बोलू नकोस निर्मला, सहन होत नाहीये. बघा, आपल्या पोटच्या मुली असून सुद्धा आपल्या घरात राहून तोंडावर आपल्याला फसवतात, आपल्या जन्मदात्याला फसवतात. यापेक्षा दुसरी फसवणूक काय असणार आहे आयुष्यात? मला ना खूप अभिमान होता हो माझ्या मुलींचा. एक समाधान होतं. वाटायचं नाहीयेत आपल्याकडे चार पैसे, नाहीयेत दागदागिने, पण माझ्या मुली सोन्यासारख्या निघाल्या. अभिमानाने मान ताट करून जगायची मी लोकांच्या समोर. पण कसलं काय, येताना शेणखाने आणलंस ग आमच्या तोंडात घालायला. आई बाबा प्लीज प्लीज शांत व्हा आता. आई बाबा, मला तुमचा प्रत्येक मुद्दा पटतोय. जितकी मनू चुकली आहे ना तितकी मी सुद्धा चुकले. पण माझा एकच प्रश्न आहे की आता पुढे काय? बरोबर आहे काका मेघाचं. तुम्ही सांगा. तुम्ही बुद्धीचे महासागर आहात, आता तुम्हीच सांगा. बाबा, मला माहितीये माझं चुकलंय, तुम्ही माझ्यावर रागावलाय. हवं तर तुम्ही मला मारा,
माझा एकच प्रश्न आहे, आता ह्यांचं पुढे काय करायचं ते सांगा.